त्र्यंबकेश्वर तालुका के किसानों ने भूमि अधिग्रहण का विरोध किया है। किसानों को सरकार के रेडी रेकनर के अनुसार कीमत मिलनी चाहिए और खेतों पर लगे पेड़ों, पाइपलाइनों, गौशालाओं के लिए अगर ऐसा नहीं किया गया तो सरकार जमीन अधिग्रहण के लिए पूरी ताकत से लड़ेगी। श्रेष्ठ कुंभ कोई आपत्ति नहीं है, लेकिन किसानों को न्याय चाहिए। श्रेष्ठ कुंभ मेले के दौरान जमीन देने पर किसी को कोई आपत्ति नहीं है, लेकिन किसानों को न्याय मिलना चाहिए। त्र्यंबकेश्वर देवस्थान के ट्रस्टी पुरुषोत्तम कडग और उनके सहयोगियों ने चेतावनी दी है कि वे समय समय पर सती सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन करेंगे। इस संबंध में उन्होंने त्र्यंबकेश्वर नगर पालिका के मुख्य अधिकारी को एक ज्ञापन सौंपा है। 2027 मध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेची निवड ही शासनाच्या तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी झालेली आहे। मोठ्या प्रमाणात निधी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला प्राप्त झालेला आहे, परंतु वाढीव नगरपालिका हद्दीमध्ये सर्वच्या सर्व हे स्थानिक शेतकरी आहेत। त्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करीत असताना ज्याप्रमाणे वाराणसीला विकास झाला कॉरिडॉरचा असेल, उज्जैनला विकास झाला कॉरिडॉरचा, समृद्धी महामार्ग झाला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी भूसंपादन होतं, तर तुम्ही त्यासाठी रेडी रेकनरचा दर विचारात न घेता आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्याचंही नुकसान झालं नाही पाहिजे। जो कुंभमेळा 12 वर्षांनी होतो, 1-2 महिन्याकरता या ठिकाणी गर्दी होते, पण शेतकऱ्याचं हे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे। त्यामुळे जमिनी देण्याविषयी कोणाला त्या ठिकाणी विरोध नाही, परंतु त्या जमिनी देत असताना जसं युवराज आप्पांनी सांगितलं की झाडं असतील, घरं असतील, पाईपलाईन असेल, शेतीचे वेगवेगळे फळझाडं असतील, याचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग असेल, वाराणसी असेल, उज्जैन असेल, त्या ठिकाणी बाजार मूल्य गृहीत धरून आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला मिळावा आणि कुंभमेळा हा सुरळीत पार पडावा। जर अशा प्रकारे शासनाने जर या शेतकऱ्यांना ज्या प्रकल्पग्रस्तांना विचारात घेतलं नाही तर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल। ते आंदोलन कुंभमेळ्याच्या विरोधात नसणार आहे, ते शासनाने चांगला मोबदला शेतकऱ्यांना द्यावा त्यासाठी असणार आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी शिवे मॅडमची भेट घेतली। सर्व शेतकरी यांच्या गेल्या 1 महिन्यापासून बैठका चालू आहे आमच्या, आणि या बैठकीमध्ये त्या कुंभमेळ्यासाठी तीर्थ विकास आराखड्यासाठी जमिनी भूसंपादन करण्याच्या नोटीस शेतकऱ्यांना आलेल्या आहे। सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहे। सर्व शेतकरी त्या ठिकाणी शेती करताय मोठ्या प्रमाणात। शेतकऱ्यांच्या पाईपलाईन, गुरं, दुधाचे गोठे, झाडं सर्व आहे। असं असताना अचानक नोटीस आल्यामुळं शेतकरी प्रचंड हाकून गेलेला आहे आणि या मोठीच्या तयारीमध्ये आहे। आज आम्ही शिव मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही निवेदन पण देतोय। जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांना पण आम्ही निवेदन देणार आहे आणि आम्हाला या प्रश्नामध्ये न्याय भेटला पाहिजे। कारण अनेक काही भागातून 30 मीटर रस्ते, काही भागातून 24 मीटर रस्ते, यामुळं आमच्या जमिनी जर गेल्या तर आम्हाला त्या मोबदल्यामध्ये समृद्धी महामार्गाप्रमाणे आम्हाला मोबदला भेटला पाहिजे। नाहीतर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भूसंपादन होऊ देणार नाही, याची शासनाने नोंद घ्यावी। हे आमचे त्र्यंबकेश्वरचे गावकरी जे म्हणतात यांच्या पाठीमागे मी पूर्णपणे उभा आहे की शेतकऱ्यांना पूर्णपणे बाजारभावाने यांना मोबदला देण्यात यावा। त्र्यंबक शहराला नुकताच अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे। या अंतर्गत शहरातील जो नवीन भाग आहे जवाहर रोड, नाशिक रोड यामधला, तर त्या ठिकाणी डीपी मध्ये मंजूर जे रोड आहेत ते रोड आपल्याला आता विकसित करायचे आहेत आणि यासाठी खासगी जागांचं भूसंपादन करणं आवश्यक आहे। यासाठी नगर परिषदेमार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तर या संदर्भातच त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत, नागरिक आहेत, त्यांचं एक शिष्टमंडळ नगर परिषदेकडे आलं होतं आणि त्यांनी नगर परिषदेला एक विनंती केली आहे की सध्याचा बाजारभाव त्या ठिकाणी जमिनींचा जो आहे तो लक्षात घेण्यात यावा आणि त्यानुसार भूसंपादन करताना त्यांच्या जमिनींचा मोबदला मिळावा अशी त्यांनी विनंती केली आहे आणि नक्कीच त्यांचं हे जे म्हणणं आहे ते वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवण्यात येईल।